गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। गेल्या काही दिवसापासून मान्सूनने ब्रेक घेतला होता, त्यामुळे सगळ्यांचे डोळे पावसाकडे लागले होते। आता मात्र हवामान विभागाने गुड न्यूज दिली आहे। महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठे बदल जाणवत असून पुढील 48 तास पावसाचे असतील। 18 जुलै रोजी राज्यातील 20 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। कोकण ते विदर्भ सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊयात। कोकण विभागासाठी आज कोणताही हवामानाचा इशारा देण्यात आलेला नाही। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। मात्र जोरदार किंवा मुसळधार पावसाचा अंदाज नसल्याने नागरिकांना ढगाळ वातावरणासह दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे। पुढील काही दिवस ही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच घाटमाथ्याच्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागासाठी शनिवारी कोणताही विशेष इशारा नाही, तरी ढगाळ वातावरण कायम राहणार असून उकाडाही जाणवण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। सांगली, कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागात विशेष इशारा नसला तरी हलक्या पावसाचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला। या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढील 48 तास पावसाचे असून पुन्हा हवा पालट होण्याचा अंदाज आहे। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला। अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी कोणताही विशेष इशारा नसला तरी हवामानात बदल कायम राहणार आहे। दरम्यान राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता असली तरी सर्वदूर दमदार पाऊस अद्याप झालेला नाही। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता जुलैच्या शेवटच्या आठवड्याकडे लागले आहे। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हवामानाच्या मोठ्या बदलासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाचे अपडेट पाहूनच शेती आणि इतर महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।